खूप ऍक्टिव्ह आहे हा रात्र रात्र तुम्हाला जागवेल, तुम्हाला गोष्टी सांगायला लावेल, रात्री बेरात्री खेळायला लावेल, बाहेर जायचा हट्ट करेल. पण हे सगळं करा, कंटाळा करू नका, कारण हेच क्षण आणि ह्या क्षणांची गंमत ही काहीतरी वेगळीच असते. ओके नाही बाळा? वेगळी असते ना गंमत. गंमत वेगळी असते, गंमत वेगळी असते. चला आता आई बाबांकडे जायचं, आता घरी जायचं आपल्याला. चल 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 चला आईकडे जायचं आता. चलो आईकडे चलो, आईकडे चलो. येतो आम्ही. हो चला या. तुला इथे ताई मी बोलावलंय तिला इथे. ओ पण कशाला? आज फक्त टेस्ट करायचेत ना आपल्याला? नाही नाही, टेस्ट पुन्हा करायची काही गरज नाही. आज फक्त रुटीन चेकअप करायचं. ओके, पण मग हिला कशाला बोलवलंय? एक महत्वाचा डिसिजन घ्यायचा आहे. आणि काही गोष्टी आपल्या आपल्यातच पक्क्या करायच्या. म्हणजे चला आधी चेकअप करूया. काकी तू अजून इथे? अगं यांचे ओपन हाऊसचे टायमिंगच चेंज झाले. आणि हे काय, तू टेस्ट करायला गेली होतीस ना? आणि शॉपिंग कसलं करून आलीस? खूप शॉपिंग केली मी. बघायला येतेस? चल. नाही नाही, आत्ता निघते मी, मला उशीर होतोय. बरं मला सांग, टेस्ट कशा झाल्या? सगळं नॉर्मल आहे. शुअर? व्हेरी गुड. बरं मी अशी गेले आणि अशी आली, तू नंतर बोले. हां ओके बाय. आत्या माझ्या बाजूने आहेच, पण तिला खोटं बोलावं लागतंय माझ्यासाठी. ती अपसेट होणं साहजिकच आहे. एकतर तिचे विचार खूप वेगळे आहेत या बाबतीत, पण ती माझ्यासाठी एक सत्य लपवलं आणि आता त्यासाठी सारखं खोटं बोलावं लागणार आहे. त्यामुळे अस्वस्थ वाटतंय. एकीकडे मीच मोनिकाला सांगत होतो की घरी खोटं बोलू नकोस, आणि आता मला आणि आपल्याला सगळ्यांना तेच करावं लागणार आहे. त्यात मोनिकाची काहीच खात्री नाहीये. ताई ही अशी वागेल असं वाटलं नव्हतं मलाही. मानसी, या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये तू वेगळा उपाय सुचवलास, त्यासाठी तुला थँक्स म्हणायला हवं. प्लीज विक्रांत, डोंट बी फॉर्मल. आपण सगळेच यात एकत्र आहोत ना. मी जे सुचवलं त्याने ताई आणि तुमच्याही मनावरचं उत्तराचं ओझं कमी होईल, हेही काही कमी नाही. ताई सांगून गेलीये की आपलं काय ठरतं ते तिला कळवायचंय. मग तिला फोन करून सांगायला हवं ना
की एप्रिल महिना सांगायचा आहे? हो, नाहीतर मोनिका काहीही उत्तर देईल आणि सगळाच गोंधळ होईल. मी फोन करतोच, पण तूही कळव तिला. हो, मी पण करते. कारण ती घरी पोचायच्या आधी तिच्यापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. आणि ती स्वतःहून आपल्याला विचारेल त्याची काही खात्री नाही मला. आय नो. व्यवस्थित आणि भाजी आवडली ना? छान झाली. कितवा महिना सुरू आहे? काय गो, सावकाश सावकाश. ठसका लागला का? नानू मामा, नंतर प्रश्न विचारा ना. जेवू दे तिला शांतपणे. मी सांगतो, सप्टेंबर महिना सुरू आहे का? हो का? मग कॅलेंडर वरचा महिना बदलायला कोणाला वेळ झाला नाही वाटतं? इथे बदललंय सगळे. हो, मी इथे बदलतो. अगो बाई, गुलाबजाम आणायची विसरले ना. आले हं? अरे वा, गुलाबजाम. आता काही इकडनं जात नाहीस तू. तिला आवडतात ना म्हणून मुद्दाम केले. मलाही आवडतात. हा, पण ती प्रेग्नंट आहे, तू नाही ना. वा वा, मजा आहे हा मोनिकाची. चांगलाय चांगलाय, चालू दे चालू दे. मोनिका, आता जेवण झालं ना की वर जा आणि शांतपणे झोप. आज दमली असशील ना, हॉस्पिटल आणि त्याच्यानंतर ते शॉपिंग. खरंच वर जात. हा, म्हणजे तुला कुठे प्रश्न नाही विचारणार उगाच. हो ना, उगीच कोणी डिस्टर्ब करणार नाही. मी 2 वेळा केला, ती कॉलच रिसीव्ह करत नाहीये. परत एकदा ट्राय करा ना. मे बी ऐकू गेला नसेल. मोनिका, प्लीज रिसीव्ह द कॉल, प्लीज. घरी पोहोचल्यावर हिने फोन पण केला नाही. मग कदाचित ती अजून घरीच पोचली नसेल. आता झोप शांतपणे. हा, अगं या दिवसात जमेल तेवढी विश्रांती घ्यावी. नाही 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 नाही, फोन नाही घ्यायचा आता, फक्त विश्रांती. आणि काही लागलं तर लगेच मला हाक मार, मी खालीच आहे. हो. टेन्शन इतकंच होतं की तू चुकून जरी एप्रिलपेक्षा वेगळा काही महिना सांगितलास तर वाट लागेल. उगीच सगळ्यांना शंका येईल आणि मग विक्रांतही तुला त्यातून वाचवू शकणार नाही. हॅलो, तू चुकून वेगळं काही सांगितलं नाहीयेस ना? मी जितकं तुला वाचवायला जातो तितकंच तू बेजबाबदारपणे का वागतेस मोनिका? आता जर गीता काकीला संशय आला ना, तर त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असशील.